शेतकरी ही माझी वडिलाची शेती आहे. हे सारिका भगत मॅडमनं आम्हाला कुठली नोटीस न देता कुठल्या सूचना न देता डायरेक्ट सातबाऱ्यावरलं क्षेत्र आमचं कमी केलं. हे आमच्या पूर्वजांपासून आलेली शेती आहे. आम्ही राष्ट्राला राहत असताना आमच्या आई वडिलांना इथं लांब पडत होते, इथं राहायला आले. इथं पूर्वजांपासून आमची शेती सांभाळतोय आम्ही कुणाला विकली नाही, कुणाला काही केले नाही. पण सारिका भगत मॅडम यांनी डायरेक्ट आम्हाला कुठली नोटीस न देता कुठलं इन्फॉर्म न करता आमचं कोर्टात मॅटर चालू असताना सुद्धा मॅडमने डायरेक्ट आमची क्षेत्र कमी केलं. मॅडमला कोणचा अधिकार आहे क्षेत्र कमी करायचा? 155 खाली कसं काय करतायत? आमच्याजवळ फेर आहे, आमच्या पूर्वजांपासून वारसा परमाने पण जमीन आलेली आहे, खरेदी आहे, सर्व सर्व आहे आमच्याकडे. आणि आम्हाला कुठल्या सूचना देता डायरेक्ट तुम्ही आमच्या जमिनी विक्री कस काय काढल्या? याला सरकारनं उत्तर द्यावं. सरकार हे शेतकऱ्याच्या पाठीमागे आहे का? शेतकऱ्याच्या पाठीमागे असेल तर मग असं का करताय? असं जर कधी विनाकारण शेतकऱ्याला त्रास देत असेल तर शेतकऱ्याचा आत्महत्या करायचा वेळ आलेला आहे. आज तर एक तर पाणी नाही, माल व्यवस्थित झडत नाहीये, व्यवस्थित उत्पन्न होत नाहीये, उत्पन्नाला भाव मिळत नाही. आणि त्याच्यानंतर हे असे कोर्ट कचेऱ्या रिकामे घेणं देणं आमच्या पाठीमागे हे 155 ची चुकीचा गैरफायदा घेतला 155 कलमचा. आणि आमचं क्षेत्र डायरेक्ट कमी केलं. आमच्या ताब्याचे क्षेत्र सध्या हे बघा, हे सर्व हिरवंगार केलेलं आहे. आमचे आई वडील शेती करते, यांना कुठलंही शिक्षण नाही, त्याच्यामुळे असा गैरफायदा घेते काय? किती जमीन तुमची मॅडमने कमी केलेली? आमची किमान 6 एकर क्षेत्र कमी केलेलं आहे. काय मागणी आहे तुमची कलेक्टरकडे? आमची कलेक्टर हीच मागणी आहे की यांच्यावर आम्हाला न्याय द्यावा, यांच्यावर कडक कारवाई करावं. यानं बघावं की आम्हाला कुठली ना नोटीस देता हे आमचं क्षेत्र विकू कस काय शकते दुसऱ्याच्या नावावर? या डॉक्टरवर पण गुन्हा दाखल करा. तहसीलदार सारिका भगत मॅडमवर पण, पुष्पा सानप मॅडम आणि अतुल बोर्डे यांच्याकडे पण, आणि जाधव बोर्डे म्हणून त्यानं चुकीचा अहवाल दिला, त्याच्यावर पण हा गुन्हा दाखल करा. याची चौकशी केली पाहिजे की बाबा कुठली तुम्ही नोटीस दिली का, कुठली तुम्ही हिअरिंग घेतली का? याचे कलेक्टर मॅडम हे बघितलं पाहिजे, याची शहानिशा केली पाहिजे आणि आम्हाला न्याय दिला पाहिजे. आम्हाला न भरून निघणारी नुकसान आहे. त्याच्यानंतर आम्ही एडीएम न पण हे केलं, एडीएम ला पण यानं मॅनेज केलं. एडीएम IAS अधिकारी त्यानं चौकशी करून नाही का माणसाच्या नावावर हे खटला चालवला 2018 मध्ये. उत्तम हाके मयत आहे, त्याच्या नावावर खटला चालवला 2024 मध्ये. हे कुठून आला तर ते म्हणजे की सारिका मॅडमला आम्ही विचारलं की तुम्ही कसे काय क्षेत्र कमी केलं, तुम्ही कसं काय हे केलं? तर ते म्हणते की आम्ही सगळ्यांना विचारून बोलून हे क्षेत्र कमी केलं. आम्ही म्हणलं आम्हाला कसं काय माहित नाही, आम्हाला बोलवलं नाही. त्यांनी बोल म्हणलं 2018 मध्ये उत्तम हाके हा मयत आहे आणि तुम्ही विचारलं कोणाला, नोटीस कोणाला दिल्या? मयत माणसाच्या नावावर क्षेत्र कमी कसं काय केलं? दुसऱ्याचं जर कधी आपल्या वडिलाचं जरी आणायचं म्हणलं, मृत्यू प्रमाणपत्र आणा, कोर्टाचं हे आणा ते आणा, हे सगळे नियम कशाला लावले? सानप मॅडमनं पण चौडीवर घेतला नाही, डायरेक्ट 4 दिवसात फेर मंजूर केला. आणि आदेश काढल्यानंतर 60 दिवसाच्या नंतर तलाट्याने फेर घेतला पाहिजे होता, त्याने 60 दिवसाच्या पहिलेच घेतला. त्याच्यानंतर मॅडमनं सुधारित आदेश दिला, तर सुधारित आदेश दिल्यानंतर आमचं क्षेत्र जसं तसं व्हायला पाहिजे होतं, पण ते झालं नाही. त्याला बी सानप मॅडमला या समोरच्या व्यक्तीनं त्याला मॅनेज केलं आणि ते क्षेत्र होऊ दिलं नाही. आता काय मागणी तुमची? आता आमची मागणी हीच आहे की आमचं क्षेत्र जसं आहे तसं करून द्यावा आणि या संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा. परत हे शेतकऱ्यांना त्रास देणार नाही, हीच आमची सरकारला आणि जिल्हाधिकारी यांना मागणी आहे. बावनकुळे साहेबांना पण मागणी की याच्यावर सकल चौकशी करा. तुम्ही शेतकऱ्याच्या पाठीमागे येणार तर हे बघा, हे काय उरालं डायरेक्ट आमचा 7-12 कोरा उराला. आम्ही घरी असताना शेतीत कामे करत असताना आमचा 7-12 डायरेक्ट कोरा उराला. 100% लक्ष घालावं आणि याची शहानिशा करावं. आम्ही एक पत्र पंकजा मुंडे ताईंना पण दिलेलं आहे. अहो यानं क्षेत्र कमी केलं. हो, आता इतक्या वर्ष झाले तर त्या गोष्टीची काही संन्याशांनी काही आम्हाला नोटीस नाही, काही चौकशी नाही की बा हे असं झालं का तसं झालं, काही म्हणायचं काम नाही. लगेच आमन धक्के द्यायनं क्षेत्र कमी केलं. किती क्षेत्र कमी झालं? 2 एकर शेती कमी झाली आमची. आणखी किती शेतकरी असे शेतकरी आता 4-5-6 जण आहे. आम्ही किती झालं त्यांचं? ते यायचं म्हणजे 6-7 एकर जमीन यायची बी कमी झाली. काय कारण बरं त्याला? आता कारण म्हणजे काय, आता त्याचं म्हणजे त्याला असं वाटतं की बा जसं यायला जर आपण असं केलं तर मग आपलं जे समाज पहिली काही खोड आहे आपल्यात ती दुरुस्त याची अवघड होईल, अशी द्यायची संन्यासी आहे. कोणी कमी केलं हे क्षेत्र? हे सुनील देशमुख. आणखी सुनील देशमुख आहे ना, सारिका ते माझा हे सर्व बाकीचे आपल्याला द्यायचे नावं येत नाही. या आधारे मी सांगतो. काय मागणी तुमची कलेक्टर? माझी मागणी बा एवढं जे ते आमचं जे ते खरं व्हायला पाहिजे. काय नाव आहे तुमचं? अंकुश नामदेव लोखंडे.
साखराबाई अंकुश लोखंडे याच्या नावावर शेती आहे.